गावरान पद्धतीची झणझणीत अशी काळ्या वालाची भाजी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका। तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण काळ्या वालाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर काळा वाल हा नेहमी गावरान पद्धतीने बनवला तर खूप छान लागतो। इथे मी काळा वाल असं निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। या शेंगांमधल्या हे जे दाणे असतात ते तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल। काळा वाल हा हिवाळ्याच्या दिवसातच मिळतो, म्हणून ही गावरान पद्धतीने काळ्या वालाची भाजी आज आपण बघतोय। तर मग भाजीला सुरुवात करूया। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की अर्धा चमचे जिरे घालूया। जिरे छान फुललं की मग ठेचलेला लसूण घालूया। जिरे आणि लसणाची छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे। इथे लसूण आपला छान परतला गेला की इथे मी मध्यम आकाराचा बारीक केलेला कांदा घालूया। कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटपर्यंत सतत हलवत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा आणि लसूण छान सोनेरी रंगावर परतले गेलेले आहेत। आता घालूया 2 चमचे सुकं खोबरं। सुकं खोबरं घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। इथे आपलं खोबरं छान परतलं गेलेलं आहे। आता घालूया पाव चमचा हिंग। हिंग घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साठवणीतला काळा मसाला, पाव चमचा हळद। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मसाले घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडं पाणी घातलं की मसाले छान परतले जातात। इथे आपले मसाले छान तेल सुटेपर्यंत परतले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण वालाच्या शेंगा घालूया। ही वाल आपल्याला निवडून स्वच्छ पाण्याने धुवून आणि मगच घालायचे आहेत। आता हा वाल 2 ते 3 मिनिटापर्यंत तेलात छान परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालूया। इथे आपला वाल जवळपास 3 ते 4 मिनिटापर्यंत तेलात छान परतला गेलेला आहे। कुठलीही भाजी करत असताना सुरुवातीला अशी 3 ते 4 मिनिटापर्यंत तेलात छान परतून घेतली की ती भाजीची चव खूप छान खमंग येते। आता वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। आता अर्धा ग्लास पाणी घालूया। पाणी गरम करूनच घालायचं आहे। तुम्हाला भाजीला कितपत रसा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज करू शकता। आता आपण झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेऊया। इथे आपली वालाची भाजी 5 ते 6 मिनिटापर्यंत छान अशी शिजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता यात घालूया थोडं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट। कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कूट घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। शेंगदाण्याचं कूट घातल्यावर आपल्याला भाजी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। इथे आपली वालाची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून छान तेल सुटेपर्यंत शिजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता वरून घालूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालून परतून घेऊया।
आता आपण गॅस बंद करूया। इथे आपली गावरान पद्धतीची काळ्या वालाची झणझणीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकता। ही भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा। अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।